अति धोकादायक रसायनांची हाताळणी करणाऱ्या कंपन्या बंद करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय जाहीर। दोषींवर कठोर कारवाई होईल, शिंदेंची ग्वाही। डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश। 6 तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश। डोंबिवलीत अमुदान केमिकल कंपनीत 3 स्फोट। स्फोटामुळे डोंबिवली एमआयडीसी हादरली। स्फोटात 60 जण जखमी असल्याची माहिती। अमुदान कंपनीच्या स्फोटाची शेजारच्या कंपन्यांना झळ। स्फोटामुळे इमारतीच्या काचा फुटल्याची माहिती। अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दुःखद। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधील कंपनीत झालेला स्फोट ही गंभीर बाब। या प्रकरणी सखोल चौकशी करून कठोर कारवाई करणार, आमदार रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।